श्याम भाऊ, पावसाळा सुरू झाला या, गोठ्यात चिकचिक पण झाली, जनावर घसरून पडायला लागली. त्या माझी एखादी लाख मोलाची गाय वाया जायची, म्हणून म्हणता या रबर मॅट घेऊया. घ्या की मग राम भाऊ, त्यात काय एवढं. श्याम भाऊ, मॅट तर घ्यायचं तर आहे, पण कोणत्या घ्यावा काय उमजाना बघा मला. बाजारात एवढल्या प्रकारच्या मॅटी आहेत, पर मागल्या वेळी ज्या मॅटी घेतल्या त्याच्या पर माझ्या गायची केस गेली त्या पार. कोणत्या घ्यावा काय उमजाना बघा मला. हे पर राम भाऊ, काही चिंता करू नका, मी आहे ना, मी तुम्हाला समज सांगतो. बाजारात आहे ना लय प्रकारच्या मॅट मिळतात, त्या पण अशा एकदम चकचक करणार आहे, पण आपण नेमकं तिथंच पोचतो. आणि ते कसं काय? ते असं का चकचक करणाऱ्या मॅट मध्ये लय डांबर वापरतात, आणि त्याच्यामुळे आहे ना त्याला चकाकी येते, पण त्या जनावरांसाठी लय घातक असतात. आणि त्यामुळे ना जनावरांचे लय केस पण गळतात, आणि त्याच्यामध्ये सल्फर पण वापरतात, त्याच्यामुळे त्या मॅटचा लय घाण वास येतो. आणि त्याच्यात डांबर वापरल्यामुळे काय होतं का त्या थंडीत अशा कडक होतात, 2-3 वर्षात तुटून जातात, आणि उन्हाळ्यामध्ये जनावरांना त्या मॅट वरती बसता का त्याचे त्याला चटके बसतात. हे असं पण होतं या, हे मला माहितच नव्हतं. म्हणून राम भाऊ, मॅट घ्यायच्या आता फक्त सह्याद्रीच्या मॅट या खास प्रकारच्या नैसर्गिक रबरापासून बनवल्या जातात, आणि सह्याद्रीच्या मॅटी लई साईज आणि लई डिझाईन मध्ये भेटतात, आणि महत्वाचं म्हणजे 10 वर्ष टिकतात, आणि जर का 10 वर्ष टिकली नाही तर त्यांची ती बायबॅक स्कीम पण आहे ना. श्याम भाऊ, तुम्ही लई भारी माहिती दिली बघा. हे आता जातो आणि सह्याद्रीच्या मॅटी घेऊन येतो बघा. हा, आता कसं गाय आराम करेल खास तर दूध बी वाढेल हमखास. सह्याद्री ॲग्रोवेटचा उपहार फुलवतो गायींचा संसार. सह्याद्री ॲग्रोवेट, सह्याद्री ॲग्रोवेट.